नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET बद्दल आले एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, TETतून शासन झाले मालामाल। राज्यातील परीक्षार्थींच्या शुल्कातून 48,91,00,000 महसूल जमा। शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET राज्यातून 4,75,670 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। त्या परीक्षेच्या शुल्कापोटी तब्बल 48,91,00,000 महसूल शासनाला जमा झाला। यामुळे TETतून शासन मालामाल झाले आहे। शासनाकडून राज्यभर शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। त्यासाठी राज्यभरातून पहिल्या पेपरसाठी 20,33,034, तर पेपर क्रमांक 2साठी 27,23,035 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। त्यामुळे पेपर 1मधून शासनाला 24,40,08,000 रुपये, तर पेपर क्रमांक 2मधून 24,51,500 रुपयांचा महसूल जमा झाला। दरम्यान यंदाच्या वर्षापासून प्राथमिक शिक्षकांना TET उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे। त्यामुळे यंदा 5.25 लाखपेक्षा जास्त परीक्षार्थींनी TETसाठी नोंदणी केली। त्यातील 4,76,730 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 28,929 जणांनी परीक्षेला दांडी मारली। शिक्षक पात्रता परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली। परीक्षेला राज्यातून 4,75,669 जणांनी नोंदणी केली। त्यात नोंदणीतून शासनाला जवळपास 49 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला, असं प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष शिक्षक भरती संघटना यांनी म्हटलं आहे। तर आकडे बघूया काय बोलतात ते। पेपर क्रमांक 1साठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 20,33,034 होती, तर पेपर क्रमांक 2 नोंदणीसाठी 27,23,035 होती। पेपर क्रमांक 1च्या शुल्कापोटी जमा झालेली रक्कम आहे 24,40,00,000 रुपये, तर पेपर क्रमांक 2च्या शुल्कापोटी जमा झालेली रक्कम ही 24,51,00,000च्या घरात आहे। पेपर क्रमांक 1 नोंदणी फी ही 1,200 होती आणि पेपर क्रमांक 2 नोंदणी फी ही 1,200 रुपये होती। तर ही झाली TETबद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त प्रमाणात हाईप देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।